नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। राजकारणासाठी मुसलमानांनी सन्माननीय आमदार कैलासदादा पाटील तसेच उमरगावचे आमदार सन्माननीय मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्री, रमी खेळणारे मंत्री, जादूटोणा मंत्रिपदासाठी जादूटोणा करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत, मुख्यमंत्री हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत। हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत। शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील, मंत्रिमंडळामध्ये रम्मी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील, त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे। माजी मंत्री आर आबा पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात। ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे। आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। दादा थोडं ओके। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री, कोण जादूटोणा करतंय, कोण हनी ट्रॅपमध्ये आहे, कोण डान्स बार चालवतंय, कोण पैशाची बॅग घेऊन बसतंय, कोण रमी खेळतं। असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हते जेवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार होते। या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा ओशाळा आहे। महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत। मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ट्य मुख्यमंत्री का दाखवत नाही? त्यांची का हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची? हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनाक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला, तुम्हाला सुद्धा मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य
असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकार्य करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठली अडचण आहे, अशी कुठली अगतिकता आहे, बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे, कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला सर्वसामान्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी पण आज महाराष्ट्राभर जे आंदोलन चालू आहे त्या प्रकारचे जनाक्रोश आंदोलन आज धाराशिव कार्यासमोर करण्यात आलं. तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना. मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतायत. आपण कसं पाहताय याच्याकडे? काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता, महसूल मिळत नाही म्हणजे आता हे हास्यास्पद आहे. त्यात मग कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर देणं गरजेचं. महसूल मिळत नाही ना राज्याला, तर मग बंदी का नाही? तेलंगणासारखं राज्य घालून चालतं, सिक्कीमसारखं राज्य बंदी घालतं, मग महाराष्ट्रात बंदी का घातली जात नाही याचं कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं किंवा सरकारनं द्यावं. एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राच्या अधिकारातला आहे, केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे. तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना. आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त होण्याची तुम्ही अजून किती उद्ध्वस्त वाट बघणार आहे? काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल तर मिळत नाही म्हणता तुम्ही. मंत्र्यांचं तुम्ही सांगितलं की मंत्रिमंडळात महसूल मिळत नाही, मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.